नमस्कार. जन व्हॉइस मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. तर आताच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत हिरकणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा जयप्रकाश भांडे सर. तर सर, आपण हिरकणी फाउंडेशन तर्फे एक आगळीवेगळी मोहीम राबवत आहे, ती म्हणजे शिवीमुक्त भारत अभियान. ह्या अभियानाबद्दल आपण जन व्हॉइस मध्ये एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्या व्हिडिओला अनेक प्रेक्षकांनी तसेच इतर नागरिकांनी खूप सारे कमेंट करून त्या व्हिडिओ संदर्भात चांगले प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत आणि तसेच काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत. तर सर, जे काही प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल आज तुमच्याशी चर्चा करून तुमचे मत त्यांच्यापर्यंत आज आम्ही पोहोचवणार आहोत. तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे. लगता है कि आजकल की जनरेशन जो गालियाँ दे रही है, बड़े इंसान भी गाली देते हैं, बड़े इंसान भी गाली देते हैं, पर जो आसपास के जो इंसान जो गुजरते हैं तो उनको कैसा लगता होगा ये वो लोग नहीं सोचते। और आसपास के लोगों ने भी ये आवाज़ उठानी चाहिए कि गालियाँ मत दो। तो ये जो शिवी गार्ड का अभियान जो सरकार ने चालू किया है, हिरकनी संस्था ने चालू किया है, तो वो बहुत अच्छा है। और इससे मुझे लगता है कि अगर ये मिशन सक्सेसफुल रहा तो हमारा देश अब्यूज़ फ्री हो सकता है। होऊ शकतं, कारण मुलांच्या तोंडात जर शिव्या असल्या तर स्त्रीला पण एक सन्मान मिळत नाहीये. तर मुलींना स्त्रियांना सन्मान मिळेल. आणि सरांचं खरंच हे काम खूप चांगलं आहे शिरकणेचं. त्याच्याबद्दल आम्ही हा व्हिडिओ बघून आम्हालाही खूप बरं वाटलं की आमची पण हे होईल का, मुलांच्या तोंडातल्या ह्या शिव्या गेल्या तर आम्हाला तर खूपच आनंद होईल. पण होईल का हे पण सरांना मला पण विचारायचंय. नमस्कार, मी जयप्रकाश भांडे, मी हिरकणीचा संस्थापक. आणि सर्वप्रथम मी जन व्हॉइसचे खूप खूप आभार मानतो की आपण जे शिवीगाळ मुक्त भारत अभियान, शिवीगाळ मुक्त महाराष्ट्र अभियान जे सुरू केलं, या अभियानाचा पहिला एपिसोड आपण जो बनवलात, मला बोलायची आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायची एक संधी आपण दिलीत, त्याबद्दल आपले शतशः आभार. आणि मला खूप आनंद होतोय हे सांगताना की पहिल्या एपिसोडला लोकांनी इतक्या छान प्रतिक्रिया दिल्या. कोणताही विचार आपण लोकांवर न लादता लोकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. आणि मला असं जाणवलं की समाजाची ती खरंच आज गरज आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय, प्रत्येकाने कमेंट लिहिलेल्या आहेत, ज्यांनी बघितलं त्यांचं म्हणणं तेच आहे की शिवीगाळ मुक्त महाराष्ट्र अभियान हा व्हायलाच हवा. आणि तुम्ही हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिलात, लोकांपर्यंत मला पोहोचण्याची संधी दिलीत, त्याबद्दल जन व्हॉइसचे खूप खूप आभार. आता पहिला प्रश्न आपण जो विचारलात की ह्या अभियानाने खरंच असं काही फरक पडेल का, बरोबर? स्त्रियांच्या सन्मानामध्ये काही वाढ होईल का? कुठेतरी सन्मान केला जाईल का, जो केला जात नाही किंवा कमी आहे? प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं हा प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे. आपण जन्माला येतो ते मूल म्हणून. आपली आई आपल्यासमोर पहिलं आपलं जे काही प्रेम असतं ते आई असते. पहिला आपल्यावर जो संस्कार घडतो तो आई घडवते. आपल्यावर आईचे अनन्वित उपकार आहेत. त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा प्रत्येक पुरुषांनी हा आदर केलाच पाहिजे. ती कोणत्याही वयाची असो, कोणत्याही परिस्थितीतली असो, तिला मदत केली पाहिजे. तिचे सन्मान केला पाहिजे. तिची सुरक्षितता आपण जपली पाहिजे. त्यामुळे ह्या अभियानामुळे काय होणार आहे, मी असं म्हणणार नाही की एका रात्री जादूची कांडी फिरवल्यासारखं काहीतरी घडेल. पण एवढं मात्र निश्चित होऊ शकेल की आई वडिलांसमोर ज्या मुलं शिव्या देऊ शकत नाहीत किंवा काही मुलं आई वडिलांसमोर देत पण असतील, पण एका परस्त्रीच्या बाजूला उभं राहतोय आपण किंवा अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत जिथे आपल्या आजूबाजूला स्त्री आहेत किंवा एक छोटी स्त्री आहे किंवा एखादी लहान मुलगी आहे, तर तिला ती ज्या समाजामध्ये राहते, ज्या समूहामध्ये ती राहते, ज्या नगरात ती राहते, तिथे ती खरंच सुरक्षित तिला कधी वाटेल, जेव्हा ती शिव्या ऐकणार नाही. म्हणजे शिव्या देणारी पब्लिकच नसेल, शिव्या देणारी जनता नसेल, तर ती संस्कारक्षम जनता आहे. अशा ठिकाणी ती जन्माला आली आहे, अशा ठिकाणी ती वाढतीये, अशा समाजात ती वावरतीये, तर तिथे निश्चितच कोणी तिच्यासमोर शिव्याच देणार नाही. तर मग तिचा हात धरणे, तिच्याबद्दल काहीतरी बोलणे, काही टॉन्ट मारणे, तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे काही शब्द वापरणे, या घटना घडणार नाहीत. पहिली पायरी असते शिवी देणं. तुमच्या अंगवळणी पडलं, तुमच्या तोंडात ते शब्द रुळले, तुम्ही शब्दांनी कृतीचा आभास निर्माण करून घेतलात, तुम्ही आई बहिणींवरनं एखाद्याच्या जर बोलायला लागलात आणि तुम्ही शिव्याच देऊन जर बोलत असाल, प्रेमामध्ये शिव्या देत असाल, रागामध्ये शिव्या देत असाल, साध्या बोलण्यामध्ये शिव्या येत असतील, कोणत्याही प्रकारची ती फाऊल लँग्वेज आहे तुमची, जिचा तुमचा काही संबंध नाही, तुमचे तसे विचार वाईट नाहीयेत, पण असं करून आपण काय करतोय की आपण एक असा समाज निर्माण करतोय जो पूर्णपणे असंस्कृत आहे. म्हणजे आपल्याकडे डिग्री असेल, आपण कॉलेज केलंय, आपण डिग्री केलंय, डिप्लोमा केलाय, आपण सगळं शिक्षण कंप्लीट केलंय, आपण MBA झालोय, आपण काही सर्जन आहेत,
ज्यांच्या तोंडामध्ये शिव्या आम्ही ऐकतो. तर हे अत्यंत वाईट आहे की तुम्ही कोणत्याही प्रोफेशनमध्ये असाल, तुमचा कोणताही शैक्षणिक स्तर असेल, तुमची आर्थिक क्षमता काही असेल, तरी तुम्ही शिव्या दिल्या नाही पाहिजेत. आणि शिव्या न दिल्यामुळे सगळ्यात पहिलं काय होणार आहे, तर तुमच्या आजूबाजूच्या स्त्रिया आहेत ना, ज्या तुम्हाला ओळखतात, त्याच तुमच्यापासून 10 हात लांब पळणार नाहीत. इथूनच सुरुवात होईल. आणि म्हणून मी तेच म्हणतोय की आपण शिव्या देणं बंद केलं ना, की माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया माझ्यापेक्षा लांब पळणार नाहीत. मग पलीकडच्या ज्या स्त्रिया आहेत, आणखीन दूरच्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांना मी कोण आहे आणि कसा आहे हे बोलल्याशिवाय कळणार नाही. पण त्यांना एवढं ते निश्चित कळेल की अरे ह्याच्या तोंडामध्ये शिव्या नाहीत म्हणजे हा सुसंस्कृत माणूस आहे. त्यामुळे शिवीगाळ मुक्त भारत अभियानाने तुमच्या पलीकडच्या नाही, पण तुमच्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या तुमच्यापासून 50-100 मीटरवर रोज वावरणार आहेत, तर ती तुमची मुलगी असू शकते, तुमची बहीण असू शकते, तुमची आई असू शकते, तुमची एखादी शेजारीण असू शकते, तुम्ही ज्या भाजीवालीकडे जाताय, एखाद्या मच्छीवालीकडे जाताय किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडे जाताय, तिथे ज्या काही सेल्स गर्ल आहेत, एखाद्या दुकानात जाताय, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, तुमच्या कलिग्स असतील, तुमच्या सबऑर्डिनेट असतील, ह्या तुम्हाला रिस्पेक्ट म्हणून घाबरणं वेगळं, काम चुकलं म्हणून घाबरणं वेगळं. पण हा माणूस इतका शिवराळ आहे याच्या बाजूला उभं राहण्यातच अर्थ नाही. हे जे काय ना, ती असुरक्षितता महिलांच्या बाबतीत तिथून सुरू होते. ती नसावी असं आम्हाला वाटतं आणि ते सुसंस्कृत समाजाचं लक्षण नाहीये. त्यामुळे शिवीगाळ मुक्त भारत अभियान आपण आपल्या घरापासून स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. आणि प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रीला सुसंस्कृत पुरुषाने प्रत्येक स्त्रीला, मग ती आपली नात्यात असो किंवा नसो, ओळखीत असो किंवा नसो, तिला सुरक्षिततेची भावना तिला प्राप्त करून देण्याची आपली जबाबदारी हे समजावं आणि तसं वागावं. तर सर अशाच प्रकारे दुसरा प्रश्न असा आहे जो पालकांनी उपस्थित केलेला आहे. तर पाहूया काय प्रश्न आहे नेमका. मला भांडेजींना प्रश्न विचारायचा आहे. पालक म्हणून जर आम्हाला घरातून शिवामुक्त गाळी अभियानामध्ये जर काय करायचं तर घरातून आम्ही काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला सोल्युशन द्यावं, नाही तर मार्गदर्शन करावं. पहिले कसं आहे की मुलांना घरातल्या आपल्या विद्यार्थ्यांना, बालकांना ना, ते अनुकरण प्रिय आहेत. मानवाचा पहिला जो गुणधर्म आहे तो अनुकरणता आहे. म्हणजे तो अनुकरण करणार. तुम्ही जर रोज शुभम करोती म्हणायला लागलात तर मुलं म्हणतील. तुम्ही रोज जेवणाच्या आधी हात धुवून बसलात, मुलंही तसेच बसतील. तुम्ही जेवल्यानंतर जर तुम्ही टीव्ही आणि मोबाईल बघत जर जेवत असाल तर तुमची मुलं नंतर तुम्ही सांगितलेलं ऐकणार नाही. त्यामुळे आचरण पालकांना स्वतःपासून करावं लागेल. मी बऱ्याच घरांमध्ये बघितलेलं आहे की वडीलधारी माणसं आहेत ती कधीही शिवीगाळ मुलांसमोर करत नाहीत. पण मुलं मात्र वडिलांसमोर, आई वडिलांसमोर शिवीगाळ करतात, मित्रांशी बोलताना जोरात बोलतात आणि ते ॲटीज होतं. हे कसं आहे, प्रेमापोटी होतं. पण एका मर्यादेनंतर कुटुंबाची एक जबाबदारी म्हणून आपल्याला एक चांगला नागरिक या देशाला घडवून समर्पित करायचा आहे. या भावनेने पालकांनी सुद्धा सुरुवात केली पाहिजे. आणि त्याची सगळ्यात पहिली सुरुवात कुठून व्हायला पाहिजे, तर आपल्या मुलाचं जे सर्कल आहे ना, मुलाला सांगायचं की तुला जगामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही प्रकारचे विद्यार्थी, मित्र, मैत्रिणी सगळे भेटतील, पण त्यातलं चांगलं काय घ्यायचं ते तू ठरवायचं आहे. तो शिवी देतो म्हणून मी शिवी देतो हे कारण योग्य नव्हे. त्यांनी 10 शिव्या देऊ द्या, तू पहिली शिवी देणार नाहीस ही शपथ घे. जर तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे, जर तुझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, जर तुला सर्वात प्रिय तुझी आजी असेल, आईवरनं, बहिणीवरनं, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवरनं कोणतीही शिवी द्यायची नाही. समाजामध्ये एखाद्या बाईची मान खाली जाईल असं वर्तन तुझ्याकडनं घडू नये, हे प्रत्येक आईने आणि वडिलांनी आपल्या पाल्याला समजावलं पाहिजे. मला वाटतं ही जर सुरुवात केली तर ती घरापासून शिवीमुक्त भारत अभियान ही कटाक्षाने पाळली तर निश्चितच मुलांमध्ये हा बदल दिसेल. तर सर पुढील प्रश्न अशा प्रकारे आहे. आणि मला असं वाटतं जसं शिवाजी महाराजांना जिजाऊबाईंनी घडवलं, जसं जिजाऊ प्रत्येक समोर येऊन शिवाजी महाराजांना, तशी प्रत्येक घराघरात एक जिजाऊ तयार झाली पाहिजे आणि एक शिवाजी घडला पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माता. यांच्यासारखं व्यक्तिमत्व हे देवतुल्य आहे. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व परत होणार नाही, घडणार नाही. पण हा एक निश्चित आहे की आपल्यावर जे संस्कार महाराष्ट्राच्या मातीने केलेले आहेत, की त्यांनी सांगितलेलं जे स्वराज्य आहे ते सुराज्यामध्ये निर्माण करण्याकरता त्यांच्या पुढच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे संस्कार, त्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हिरकणी जे आहे ती आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच कळली. तर महाराजांच्या विचारातली ती हिरकणी जी ती घेतली आणि आम्ही महिला सबलीकरणाचा एक वसा घेऊन आज पुढे चालतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्री दाक्षिण्य होतं ते तसंच्या तसं प्रत्येकामध्ये उमटेलच एवढं नाही, पण निश्चितच सुराज्याकरता, आणि आता आपण रामराज्य म्हणतोय आपल्याला घडवायचंय, तर आपल्या रामराज्यामध्ये आपल्याला रावण ठेवून चालणार नाहीये. त्यामुळे आपल्याला असेच नागरिक निर्माण करावे लागतील जे ज्यांच्या भाषेमध्ये, ज्यांच्या विचारांमध्ये सजगता असेल, संस्कृती असेल. तर सर पुढील प्रश्न अशा प्रकारे आहे. जर हिरकणी संस्थेने जर चालू केले तर आपण नवीन शाळेमध्ये जाऊन नवीन हे सगळी माहिती देऊन मुलांना आपण प्रशिक्षण देऊन परत महिला सुरक्षित होतील बाहेर.
मला वाटतं हे माझं एकट्याचं अभियान नाही, हे तुमच्या सर्वांसाठी असलेलं अभियान आहे. तुम्ही कोणाची परवानगी नव्हता, हा जरी ट्रेडमार्क आम्ही आमच्या नावावर घेतलेला असला, हे अभियान जरी आमचं रजिस्टर्ड कॉपीराईट असला, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या क्लासेसमध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्ही निश्चितच येऊ. पण तुम्ही हे अभियान तसंही राबवू शकता, विद्यार्थ्यांकडनं शपथ घेऊ शकता आणि तुमचे जे परिसर आहेत तिथे तुम्ही शिवीगाळ मुक्त परिसर म्हणून लिहिलं, तर ते जास्त संयुक्तिक होईल. जसं नो स्मोकिंग झोन असतात आणि लोकं थोडे कॉशियस होतात. लोकं लगेच त्या बाबतीत सजग राहतात. तर तसं जर आपण करू शकलात तर आपल्या शाळेमध्ये ते करता येण्यासारखं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या रुचीचे विषय जास्त पुढे घेतले पाहिजेत, केले पाहिजेत. ज्याच्यात कला असू शकते, क्रीडा असू शकते. ह्याला थोडंसं आपल्याला ग्लोरिफाय करावं लागेल. फक्त वेळ मिळाला आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये मुलं जर शिवीगाळ देऊन एकमेकांशी फक्त ती मधली सुट्टी घालवत असतील, तर काही टास्क मला वाटतं ह्या विद्यार्थ्यांना द्यायला हवेत शाळेनी, की जेणेकरून शिवीगाळ मुक्त परिसर आणि शिवीगाळ मुक्त शाळा आपल्याला करता येईल आणि या मुलांना ना त्याच्यातली गहनता कळेल आणि मग उद्या त्यांना कोणी त्यांच्यासमोर 50 शिव्या दिल्या तरी त्यांना काही फरक पडणार नाही किंवा त्यांच्या तोंडातून कधी शिवी निघणार नाही. शाळांची, महाविद्यालयांची जबाबदारी खूप मोठी आहे. आम्ही जिथपर्यंत शक्य होतोय आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्येकाने हे अभियान राबवावं आणि ते आपापल्या परीने राबवावं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या तोंडातल्या ह्या शिव्या निघून जाव्यात आणि विद्यार्थिनींकडनं येणाऱ्या कंप्लेंट्स कमी व्हाव्यात. मित्रांनो, आपण जन व्हॉइस हे चॅनल ज्याच्यावरनं आता मी हे अपील केलेलं आहे, ते तुम्हाला आवडतंय. तुम्ही त्याबद्दल बऱ्याचशा कमेंट करताय. याही व्हिडिओबद्दल काही कमेंट करायच्या असतील तर त्या निश्चितच YouTubeवर जाऊन आपण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सोशल मीडियावर हा व्हायरल करा, जेणेकरून शिवीगाळमुक्त महाराष्ट्र अभियान, शिवीगाळमुक्त भारत अभियान आपल्याला सर्वत्र राबवायचं आहे आणि आपल्या देशाची खरी संस्कृती आपल्याला जगासमोर आणायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सर, सर्वप्रथम तुमचा हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर कुठल्या प्रेक्षकांनी आधीचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन पाहू शकतात. या व्हिडिओ संदर्भात देखील तुमचे मत नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवावे आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा.